मित्रांनो, आज आपण पब्लिक समस्या आणि मेट्रो सिटी लाईव्हच्या माध्यमातून आज इकडे आलेलो आहोत. आज राधाकृष्ण संगीतालयामध्ये ॲडव्होकेट नीलम जेठमनी मॅडमचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर त्यांचा आज पहिला कॅरोके शो संपन्न झालेला आहे आणि शोला प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. जबरदस्त पब्लिक आज इकडे आलेला आहे. बरेचसे चांगले सिंगर्स इकडे आलेले आहेत, बरेचसे सोशल ऍक्टिव्हिस्ट इकडे आलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते इकडे आलेले आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी इकडे आलेले आहेत. त्याचबरोबर इकडे काही राजकीय नेते ही इकडे आज येऊन गेलेले आहेत. तर मी आज आमच्या समोर वर्सटाईल सिंगर जाधव साहेब आहेत, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी इकडे आलेले आहेत. तर मी जाधव साहेबांना सांगतो की तुमचं या आजच्या कार्यक्रमाबद्दलचं मत थोडंसं स्पष्ट करा. धन्यवाद सर. सुरुवातीला तर मी सगळ्यांचे आभार मानतो मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्याकडनं. मला खूप चांगलं वाटलं इकडे. मी पहिल्यांदा अशा काही कार्यक्रमामध्ये मला इन्व्हाइट केलं मॅडमनी. खूप चांगले चांगले इथे गाणे घेत आहेत, चांगले चांगले सिंगर्स आहेत. इथे वयाची काही मर्यादा नसल्यामुळे अजून जास्त प्रेरणा मिळते ऐकायला, बघायला किंवा काहीतरी आपल्याकडनं द्यायला. त्यामुळे मला खूप कार्यक्रम छान वाटला. आम्हाला आमच्या मॅडमला मनोकामना आहेत तुमच्याबरोबर तुमच्या की तुम्ही येणारे कार्यक्रम जे काय ते खूप मोठ्या प्रमाणात साजरे करावेत आणि आम्ही तुमच्या सहभागी असू. त्यामध्ये छोटासा का होईना आमचा त्यामध्ये सहभाग असेल. धन्यवाद. तुम्ही असंच पुढे जात राहा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. मॅडम, तुम्हाला काय बोलायचं? नमस्कार. नीलमजी आणि ज्योतिजी दोघेही खूप चांगले आहेत आणि स्वभावाला छान. आम्ही पहिल्यांदाच इथे आलेलो आहोत. मी एक कोरिओग्राफर आहे, माझे मिस्टर सिंगर आहेत आणि दुसऱ्यांदा आमची भेट होते. एका प्रोग्रामला आम्ही भेटलो होतो. पण यांचं जे मॅनेजमेंट आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते वयाची मर्यादा नाही आहे हे बघून मला फार अतिशय आनंद झाला. आणि वयाची मर्यादा नसल्यामुळे त्यांच्यामध्ये जो जॉनर आहे गाण्याचा, असं वाटतं की म्हणजे या वयामध्ये प्रत्येकाला टेन्शन असतं, पण इथे येऊन ते टेन्शन फ्री होत आहे आणि जो एन्जॉयमेंट मिळतोय ना अतिशय खूप चांगला. की असं वाटतं की लाईफमध्ये प्रत्येकाला खूप डिस्टर्बन्स आहे. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर किंवा वकिलांची जी काही कामं असतात त्या दोघी बहिणी सुद्धा करतात. आजच आम्हाला कळलं की एवढी सगळी सोशल वर्कची कामं सुद्धा करतात. त्यामुळे मी तर यांना दोघांना एवढी प्रेरणा देते की खूप मोठे ऑर्गनायझर व्हा तुम्ही आणि प्रत्येकाला संधी द्या. लहान मोठे वयाची मर्यादा नाही. कीप इट अप. थँक्यू सर, थँक्यू. मेट्रो सिटी लाईव्ह आणि पब्लिक समस्येच्या माध्यमातून तुम्हाला अभिनंदन आणि तुमची पुढची वाटचाल योग्य. थँक्यू सर. थँक्यू.